विजयवाडाचं हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आता आम्ही काय करत आहोत की मित्रांनो कनकदुर्गा मातेच्या मंदिराला आम्ही जात आहोत. आंध्राच्या रिक्षा म्हणून चाललो मित्रांनो, जबरदस्त. कृष्णा नदी आहे समोर आणि हे प्रकाशम ब्रिज आहे, याला प्रकाशम ब्रिज म्हणतात. तर तो डोंगर आणि हा इकडचा कनक मातेचा डोंगर हा एकमेकाला जोडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघत असाल तर हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे आणि आतमध्ये कॅमेरा लावून नसल्यामुळे हे इथून मी तुम्हाला शूटिंग करून दाखवत आहे. तर या ठिकाणी मी दर्शनासाठी मित्रांनो आलेलो आहे. विजयवाडा ही एक खूप सुंदर अशी सिटी आहे आणि या सिटीमध्ये इंद्रकलाद्री जो पर्वत आहे त्या पर्वतावरती हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे. खूप सुंदर आणि असं छान असं हे मंदिर आहे. खूप मन भारावून जातं मित्रांनो, नक्की दर्शनासाठी या. 51 शक्तिपीठापैकी एक असं हे शक्तिपीठ आहे. मित्रांनो, विजयवाडा कनकदुर्गा मातेचा ट्रिपचा प्लॅन करायचा असेल आणि तुम्हाला कोल्हापूरवरून जायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला कोल्हापूरवरून एकतर बसने किंवा ट्रेनने तुम्ही हुबळीमध्ये पोहोचायचं आहे. कारण तुम्हाला 1 वाजताची एक ट्रेन आहे आणि संध्याकाळी 7:30 वाजताची एक ट्रेन आहे. जी 1 वाजताची ट्रेन आहे ती दुसऱ्या म्हणजे त्याच रात्री सकाळी 3:40 म्हणजे 4 वाजता पोहोचते आणि जी 7:30ची संध्याकाळची ट्रेन आहे ती दुसऱ्या दिवशी 12 वाजता सकाळी 12 वाजता पोहोचते तिथे. तर अशा या 2 ट्रेन आहेत. जी सकाळी 4 वाजताची ट्रेन पोहोचते तर तुम्ही 4 वाजता पोहोचल्यानंतर लगेचच रिक्षा करून तिथून तुम्ही कनकदुर्गा मातेला जाऊ शकताय आणि दर्शन करून तुम्ही अगदी व्यवस्थित छान पद्धतीने दर्शन करून परत तुम्ही रिटर्न दुपारची ट्रेनसुद्धा पकडू शकताय 1 वाजताची म्हणजे 1:30 वाजताची. आणि परत तुम्हाला वाटलं की बाबा थोडं लेट करून किंवा थोडंसं सिटी फिरून तुम्ही संध्याकाळची 7:30ची पण ट्रेन रिटर्न तुम्ही पकडू शकताय. तर अशा या ट्रेन आहेत. म्हणजे इकडून जाणाऱ्या सुद्धा 2 ट्रेन आहेत आणि तिकडून येताना सुद्धा 2 ट्रेन आहेत. तर तुमचा हा प्रवास आहे तो 2 दिवसामध्ये तुमचा अगदी व्यवस्थित त्याच्या पूर्ण होऊ शकतो अगदी. तर लवकरात लवकर ट्रिपचा प्लॅन करा आणि छानपैकी अशी ट्रिप एन्जॉय करा. कनकदुर्गा मातेचं दर्शन घ्या मित्रांनो. खूप छान आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, आडवाटेवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सरचे स्वागत आहे. माझे मित्र आहेत सत्येंद्र आणि हे दिल्लीवरून आहेत, आग्र्यावरून. आणि आम्ही चाललेलो आहोत आता सध्या विजयवाडामध्ये आहोत आणि विजयवाडाचं हे रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आता आम्ही काय करत आहोत की मित्रांनो कनकदुर्गा मातेच्या मंदिराला आम्ही जात आहोत. तर अगदी समोरच आहे, रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर कनकदुर्गा मातेचं मंदिर पश्चिमेला आहे. तर तुम्ही आलात तर इकडून वरती आल्यानंतर हे तुम्हाला सरळ दिसून जाईल की या ठिकाणी हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अगदीच एक ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. रिक्षा करून पण जाऊ शकताय. अगदी 30 ते 40 रुपये घेतात रिक्षाला आणि तुम्ही त्या ठिकाणी दर्शन अगदी खूप जबरदस्त असं मंदिर आहे. चला जाऊयात मित्रांनो. विजयवाडा जंक्शन वरती आहे.
चलो. आंध्राच्या रिक्षा म्हणून चाललो मित्रांनो. जबरदस्त. कृष्णा नदी आहे समोर आणि हे प्रकाशम ब्रिज आहे. याला प्रकाशम ब्रिज म्हणतात. तर तो डोंगर आणि हा इकडचा कनक मातेचा डोंगर हा एकामेकाला जोडलेला आहे आणि खूप जबरदस्त असा नजारा आहे. अगदी त्या डोंगरापासून मित्रांनो ही कृष्णा नदी आहे. प्रकाशम ब्रिज. प्रकाशम ब्रिज आणि हा सुंदर नजारा मित्रांनो बघा. हे पूर्ण पाणी या ठिकाणी अडवलेलं आहे आणि हा आहे कैलाद्री पर्वत आणि या पर्वतावरती आहे माता कनकदुर्गेचं मंदिर. तर आपण त्या ठिकाणी मित्रांनो जात आहोत. जबरदस्त असा नजारा रिक्षामधून उतरलेली आहे आणि समोर बघत असाल तर हा सरळ स्टेट रोड जातो हैदराबादला आणि समोर आहे मंदिर. इकडे आहे मंदिर. हा हायवे जातो हैदराबादला. नमस्कार मित्रांनो. माझ्या पाठीमागे बघत असाल तर हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे आणि आतमध्ये कॅमेरा लाऊड नसल्यामुळे हे इथून मी तुम्हाला शूटिंग करून दाखवत आहे. तर या ठिकाणी मी दर्शनासाठी मित्रांनो आलेलो आहे. विजयवाडा ही एक खूप सुंदर अशी सिटी आहे आणि या सिटीमध्ये कैलाद्री जो पर्वत आहे त्या पर्वतावरती हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे. खूप सुंदर आणि असं छान असं हे मंदिर आहे. खूप मन भारावून जातं मित्रांनो. नक्की दर्शनासाठी या. 51 शक्तिपीठापैकी एक असं हे शक्तिपीठ आहे.
नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत ते म्हणजे विजयवाडामध्ये. आणि विजयवाडामध्ये हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल तर हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे. आणि विजयवाडा ही आंध्रामधील प्रमुख सिटीपैकी एक सर्वात महत्त्वाची अशी सिटी आहे, शहर आहे. आणि फार जुनं असं शहर आहे. आंध्रामधील सगळ्यात मोठ्या शहरापैकी विजयवाडा एक शहर आहे. आणि मित्रांनो, बरोबर शहर जे आहे त्या शहराच्या पूर्वेला बघाल तर तुम्हाला पश्चिम बंगालचा उपसागर मिळतो पाहायला. आणि बरोबर शहराच्या या साईडला तुम्ही बघाल पाठीमागच्या बाजूला तर पश्चिमेला तर तुम्हाला इंद्रकैलाद्री पर्वत दिसेल. आणि इंद्रकैलाद्री पर्वतावरती हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे. आणि कृष्णा नदीच्या तटावरती मित्रांनो हे माता कनकदुर्गेचं मंदिर आहे. मेरू नदी आहे ही या साईडला आहे. आणि बरोबर मंदिराच्या या साईडला कृष्णा नदी आहे. आणि कृष्णा नदीचं जे उगम आहे मित्रांनो ते महाराष्ट्रातील महाबळेश्वर जे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. आणि कृष्णा नदी ही तिकडून महाराष्ट्रामधून वाहत वाहत कर्नाटकातून प्रवास करत करत ती तेलंगणा आंध्रामधून डायरेक्ट पश्चिम बंगालच्या जी खाडी आहे पश्चिम बंगालचा उपसागर आहे त्या उपसागराला येऊन मिळते. आणि या नदीच्या काठावरती वसलेलं आहे सुंदर असं शहर. आणि या शहराला लागून आहे इंद्रकैलाद्री जो पर्वत आहे त्या पर्वतावरती माता कनकदुर्गेचं हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. पार्वती मातेचा हा अवतार आहे कनकदुर्गा माता. आणि 51 भारतामधील जी 51 शक्तिपीठ आहेत त्या 51 शक्तिपीठामधलं एक सुंदर असं हे शक्तिपीठ आहे. अर्जुनाने सुद्धा जे पशुपती अस्त्र त्यांना जे प्राप्त झालेलं आहे तर याच ठिकाणी त्यांनी कठोर अशी तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ते पशुपती अस्त्र जे आहे तर याच ठिकाणी त्यांना ते मिळालेलं आहे. आणि दुर्गा मातेने बऱ्याच ठिकाणी असे अवतार घेतलेले आहेत. आणि त्या अवतारामधला हा एक अवतार आहे कनकदुर्गा मातेचा जो आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी घेतलेला असा हा अवतार आहे. पुराणानुसार मित्रांनो कनकदुर्गा माता ही पार्वती मातेचं रूप आहे. आणि खूप सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. 2000 वर्ष असं जुनं शहर आहे मित्रांनो. आणि विजयवाडा असं नाव त्या शहराचं जरी असलं तरी त्याला बैजवाडा सुद्धा म्हटलं जातं. आणि माता कनकदुर्गेच्या नावावरूनच त्या शहराला विजयवाडा असं नाव पडलं जातं. कारण स्थानिक लोक तिला विजया म्हणून ओळखतात आणि विजयावरून विजयवाडा असं झालेलं आहे.
तर मित्रांनो, असं हे विजयवाडा शहर खूप सुंदर असं शहर आहे. नक्की आवर्जून एकदा तुम्ही या ठिकाणी भेट द्या. जवळच आहे आपल्याला ते विजयवाडाचं रेल्वे स्टेशन आहे. अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रिक्षावाले तुम्हाला 30 ते 40 रुपयेमध्ये सोडतील. तर काही लोक तिथून स्थानिक लोक जे आहेत ते चालत सुद्धा येतात आणि खूप जवळ असं आहे. अगदीच 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि त्याला लागूनच म्हणजे रेल्वे स्टेशनला लागूनच तुम्हाला विजयवाड्याचं जे मेन बस स्टॉप आहे, बस स्टँड आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल, बस स्थानक पाहायला मिळेल. आणि तिथून सुद्धा ते अगदीच हक्कीच्या अंतरावर म्हणजे आपण म्हणतो ना, एक 10 ते 15 मिनिटात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकताय. आणि सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे. नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या. आला तर कृष्णा नदीमध्ये तुम्ही स्नान करून येऊ शकताय आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो फ्री दर्शन आहे. 100 रुपयाचं पास आहे, 300 रुपयाचं पास आहे आणि 500 रुपयाचं पास आहे. 500 रुपयाला तुम्ही एकदम जवळून दर्शन घेत आहे. त्याच्यानंतर 300, 100 आणि हे फ्री दर्शन. थोडंसं म्हणजे अगदी दर्शन छान होणार पण थोडंसं लांबून होईल. प्रसादासाठी चाललेलो आहे आणि खूप लाईन आहे. बघत असाल तर तुम्ही मंदिरातून दर्शन करून आलात तर जी खाली बिल्डिंग आहे, जी लिफ्ट मधून वर जाण्यासाठी लोकांना जिथं सुविधा आहे, तर त्या ठिकाणी प्रसादसाठी वरती चिन्हातून एंट्री आहे. कुणाला विचारलात तर कोणी सांगेल मित्रांनो की प्रसाद कुठं मिळतो. तर 3rd फ्लोअरला हा प्रसाद या ठिकाणी तुम्हाला मिळेल, फ्रीमध्ये आहे. तर तुम्ही या ठिकाणी प्रसादासाठी येऊ शकताय. तुमच्या सोयीच्यानं तुम्ही दान देऊ शकताय. धन्यवाद. आंध्रामधील कनकदुर्गा माता मंदिराचा हा पहिला एपिसोड आहे. आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत कृष्णा घाट, प्रकाशम ब्रिज व गांधी स्टेशन. लवकरच भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.